ब्लूबेरी, माझा काला खट्टा आणि ब्लूबेरी आहे. कोणतं मिक्सर चांगलं आहे तुम्ही सांगायचं. तुम्हाला सांगते ना आम्ही मुंबईचे राजा, कोळीवाड्याचे राजा. सो गाईज आज ब्लॉग स्टार्टिंग मी करते आहे. आम्ही आता चाललो अर्नाळ्याला. ओके, तर त्याला लागतील 3 तास. तर इकडे माझा भाऊ आहे, इकडे माझे पप्पा आहे ड्रायव्हिंग करतात. गाईज इकडे बघा माझा भाऊ आहे आणि आता आम्ही त्याला अर्नाळ्याला लागतील 2-4 तास, 3 तास. आणि इकडे पप्पा ड्रायव्हिंग करतात आणि आता आमचे पप्पा पण येणार आहेत आणि तुम्ही ते बघा. गाईज आमचे पप्पा आलेत फायनली. हा हे बघा आमचे पप्पा आलेत म्हणजे नाना. तर गाईज आता आपण आहे ना ऐरोली मार्गे मुलुंड मार्गे आपण घोडबंदरला जाणार आहोत. हे बघा राईटचा ब्रिज आहे, हा घेतला तर आपण ठाण्यावरून जाणार म्हणजे कळवा मार्गे. पण आता आपण डिसाईड केले की आपण मुलुंड मार्गे जाणार आहोत कारण त्या बाजूने ट्रॅफिक थोडी कमी आहे. म्हणून आम्ही डिसाईड केलं की आता आम्ही मुलुंड मार्गे घोडबंदर रोडला जाणार आहेत. तरी आता आम्हाला 2.5-3 तास दाखवत आहेत इथून जायला. तर बघूया आपण नक्की किती वेळात पोहोचतोय. तर बघा मित्रांनो, हे आहे दिवा सर्कल आणि इथं कोळी संस्कृतीचं कसं छान असं शिल्प लावलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण ऐरोली ब्रिजवर आलेलो आहोत. ऐरोली ब्रिज आता आपण क्रॉस केलेला आहे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे राईटला टर्न घेणार आणि सरळ घोडबंदरच्या दिशेने आपण जाणार. आणि हे बघू शकता, राईट साईडला गेलो तर आपण नाशिक साईडला जाणार आणि सरळ जात आहोत आपण सरळ घोडबंदरच्या दिशेने. आणि फायनली मित्रांनो, आपण या फाउंटन जंक्शनला पोहोचलो आहोत. इथून आपण राईट घेणार आहोत. आणि हे बघा मित्रांनो, आपल्याला या वसई क्रीकवर तुम्ही बघू शकता किती छान असे पक्षी दिसत आहेत. खूप सारे पक्षी आहेत. सर्वांनी गाड्या इथे थांबवल्या होत्या या पक्ष्यांना बघण्यासाठी आणि सर्व त्यांचे फोटो काढत होते. समोर तुम्ही बघू शकता बघा किती सारे पक्षी आहेत. आणि मी ही लवकरच फोटो काढून आपल्या पुढच्या प्रवासाला निघालो. मेकअप करायला या गाईज. बाय बाय. खूप सारे कोकोनट ट्री, केल्याचे झाडं पण आहेत. अजून खूप झाडं आहेत केल्याचे. मस्त मस्त एकदम मस्त मस्त मॉर्निंग, मस्त मस्त मॉर्निंग. ओव्हर ऍक्टिंग, ओव्हर ऍक्टिंग. पुढे त्याला लवकर. हे मच्छी मार्केट आहे इकडे मच्छी मार्केट लोक जमलेत समजलं की आता लेफ्टला चर्च आहे. छान वाटतंय, मस्त वाटतंय. आता आपण पोहोचलोय. आता किती वाजले? आपल्याला 2 तास लागले इकडे पोहोचायला. आणि पोहोचल्यानंतर मित्रांनो, आम्ही अर्नाळा जेट्टीवर गेलो. आणि जेट्टीवर गेल्यावर मी, सासरे बुवा, फिलिप्स काका आणि प्रीतम आणि आमची चिल्लर पार्टी. इथे गेल्यानंतर फिलिप्स काका आम्हाला जेट्टी बद्दल सर्व माहिती सांगत होते की जेट्टी कधी बांधली, कशी बांधली. दाखव तुला म्हणजे बाटली कशी असते मोठी मोठी.
तिथे इकडे बघे मच्छी बघे कशी असते. ये हा हा इकडे माझ्या बरोबर ये बघ इकडे बघ ये. तिथं उचलू नको तिला बेटा. आणि आम्ही जेट्टीवर गेलो तेव्हा एक बोट मासेमारी करून आली होती आणि सर्व आपले मच्छीमार बांधव त्याच्यामधले मासे वेगळे वेगळे करत होते. तुम्ही बघू शकता की मासेमारी करणे हा सोपा व्यवसाय नाही. जीवावर उदार होऊन खोल समुद्रात जाऊन मासेमारी करून येऊ त्यानंतर मासे किती मिळतील याचा भरोसा नसतो. तरीही हा व्यवसाय कोळी बांधव करत असतात. हे बघा किती फ्रेश फ्रेश बोंबील आहेत जे आताच या बोटीमधून आलेले आहेत. आणि ते बघा अजून दुसरं एक बकेट निवडलेलं आहे तेही आता या जेटीवर हे आणत आहेत जेणेकरून त्यांचा लिलाव करता येईल. आणि इथे बघा हे लिलावासाठी ऑलरेडी इथे माणसं जमा झालेली आहेत. बघू शकता मित्रांनो हा किती छान असा बोट मागे लागलेले आहेत आणि खूप होड्या आहेत आणि हे यांचं बंदर आहे. मी मात्र जेट्टीवर उभा राहून या सर्व होड्यांकडे बघत होतो आणि विचार करत होतो की कोळी मच्छीमार किती धाडसाने हे काम करत असतील. खोल समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करणं हे खूप जिद्दीचं आणि धाडसाचं काम आहे. आमची चिल्लर पार्टी मात्र जेट्टीवर उभी राहून एन्जॉय करत होती आणि गप्पा मारत होती. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती साऱ्या बोटी आहेत. ते नजरेही जात नाही एवढ्या जास्त बोटी आहेत. आणि समोर तुम्ही बघू शकता हा आहे अर्नाळा किल्ला. ह्या अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी इथून छोटी बोट जाते. तर ही छोटी बोट तुम्ही बघू शकता का या छोटे बोटीमध्ये बसून अर्नाळा किल्ल्यापर्यंत जाता येतं आणि तिथून परतही येता येतं. आणि हे बघू शकता मित्रांनो समोर जी बांबूची व्यवस्था केलेली आहे ती मासे सुकवण्यासाठी केलेली आहे. जेव्हा बोट समुद्रातून मासे पकडून येते तेव्हा त्याच्यातून जी मासळी सुकवायची असते ती या बांबूवर ठेवून सुकवली जाते. तुम्ही बघू शकता किती दूरपर्यंत तुम्हाला या बोटी दिसत आहेत. जवळपास 100 पेक्षा जास्त मोठ्या बोटी इकडे आहेत आणि छोट्या बोटी वेगळ्या आहेत. आणि मित्रांनो पुन्हा एकदा जाता जाता ह्या समुद्र किनाऱ्यावर हा जो अर्नाळा किल्ला आहे त्यावर आणि छान प्रकारे इथे लावलेल्या बोटींवर नजर टाकून मग आम्ही जेट्टीचा निरोप घेण्याचा विचार केला. मी ढोलकर दर्याचा राजा ऐकुली वाऱ्याचा. सो गाईज हे बघा क्रिसमस ट्री लावलंय इकडे पण लावलंय. परफेक्ट आहे ना. जीजस क्राइस्ट आहे तिकडे इकडे तुम्हाला दिसत ना.
आणि बघू शकता मित्रांनो, मावळत्या सूर्याची किरण कशी समुद्रामध्ये पडत आहेत. देवांशी आणि हितांशू दोघंही या समुद्राचा आनंद घेत आहेत. आणि थोडा वेळ मजा केल्यानंतर फायनली आम्ही निघण्याची तयारी केली आणि दोघांना घेऊन मी मात्र पटापट निघालो, कारण रोडवर किती ट्रॅफिक असेल याचा मला अंदाज नव्हता. त्याच्यामुळे येताना खूप ट्रॅफिक होती, म्हणून जाताना ती ट्रॅफिक लागू नये म्हणून आम्ही पटापट निघण्याची तयारी केली. समुद्रामधून बाहेर निघाल्यानंतर दोघांनी गोळ्या खाण्याचा आग्रह धरला. त्याच्यामुळे तिथं असणाऱ्या भैयाला ऑर्डर दिली की या दोघांसाठी गोळा बनवा. ते दोघंही त्या भैयाला गाईड करत होते. बीच तर आम्ही थांबलो इकडे, एकच मिनिट आहे आमच्याकडे. या पटकन धाव धाव द्या. पान फ्लेवर आहे तो. मला माझा घरी पान आहे, ब्लूबेरी. माझा काला खट्टा आणि ब्लूबेरी आहे. कोणतं मिक्सर चांगलं आहे तुम्ही सांगायचं. खाली पर्पल दादा येतं बघा बघा, मस्त आहे ना पर्पल. छान छान, मस्त मस्त मस्त. ब्रेन रूट खाणं तुम्हाला माहिती असणार. हा ब्लूबेरी ना ऑक्टोपसिनी आणि स्ट्रॉबेरी पान फ्लेवर आहे. पान हे पान नाही हो, पान आहे. तर टेस्ट करून बघायचं. पान नाही, जपान फ्लेवर आहे. जपान मध्ये म्हणजे तुम्हाला अरे दादा, सांगते ना. दोघांनी सांगा. गाईस हे बघा, अगर असं तुमच्याकडे गोळा असला ना, इकडे लावायचं, धंधा करना है ना, इकडे थोडंसं प्रेस करायचं, पूर्ण ना बाहेर आणायचं. असं प्रेस करून उलटा करून होतं असं. आणि आम्ही निघत असताना मात्र बरीच लोक समुद्राच्या दिशेने बीचवर फिरण्यासाठी येत होते. आई गोंधळाला ये, गोंधळ बांधला गोवाने आणि बघू शकता मित्रांनो, समोर आहे हे जीवदानी मातेचं मंदिर. आणि फायनली आम्ही पुन्हा मुंबई गुजरात हायवेला लागलो. इथून राईड घेतला आणि आपल्या घरच्या दिशेने निघालो. हे बघा किती लाईट केलेलं हॉटेल आहे. फाउंटन जवळ छान असं सजावट केली आहे. बी रेडी, म्हणजे आमचा उद्याचा व्हिडिओ 4 असणार आहे. 4 वाजता उठाने पहिलं बघून घ्या लाईव्ह. तर गाईज बघा, फायनली आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत. आता वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत. तर आम्ही किती वाजता, 5 वाजता निघालो होतो, तर 8 वाजता पोहोचलो. जवळपास 3 तास लागले आम्हाला अर्नाळ्यावर इकडे पोहोचायला. आणि मध्ये आम्ही बोनकोडाला जाऊन आलो, दिदूचं स्कूलचं सामान होतं ते घेण्यासाठी. तर आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू, गुड नाईट. आणि उद्या आता आम्ही जाणार आहोत जेजुरीला 2 दिवस. तर तोही ब्लॉग लवकरच तुमच्या सेवेसाठी आम्ही हाजीर करणार आहोत. ब्लॉग एक येस, चला बाय बाय, गुड नाईट.